Hello everyone, welcome all of you. We have studied first chapter of physics, that is unit and measurement. We cover dimensional analysis, use of dimensional analysis, and limitation of dimensional analysis in last lecture. I think we clear this point. So next point is error in measurement. Faulty measurement of physical quantity can lead to error. What is error? What is error? Error is equal to measure value minus true value. For example, let's see. तुमच्याकडे जो पेन आहे, त्याची लेंथ तुम्ही मेजर केली, ती लेंथ आली तुमची 5.1 सेंटीमीटर आणि त्याची ऍक्च्युअल लेंथ ज्या कंपनीत तो बनलाय तो त्याची ऍक्च्युअल लेंथ आहे तुमची 5 सेंटीमीटर. तर ती काय आली? ट्रू व्हॅल्यू आली. तर काय केलं आपण मग? 5.1 मायनस 1, 5.1 मायनस 5, तुमचा काय आला मग तो 0.1 आला. काय आला? 0.1. त्यालाच काय म्हणतो आपण? एरर म्हणतो. एरर इज इक्वल टू मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. The error are broadly divided into two categories. First category is systematic error. Second category random error. एरर हा दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केला गेला. पहिली कॅटेगरी होती सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी होती रॅन्डम एरर. बट एरर कशामुळे तयार होतो जनरली? त्याचे काही रिझन्स आहेत, ते सांगतो पहिले तुम्हाला. द पॉसिबल एरर इन ऑब्झर्वेशन may arises due to following reason. First reason is quality of instrument using measurement. तुम्ही कोणत्या क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट यूज करताय एक्सपेरिमेंट करताना त्याच्यावरती तो डिपेंड असतो. सेकंड रिझन इज स्किल ऑफ पर्सन. जो तुमचा ऑब्झर्वर आहे त्याचं स्किल काय, त्या पर्सनचं स्किल काय एक्सपेरिमेंट करताना त्याच्यावरती पण तो डिपेंड असतो. त्याच्यानंतर थर्ड रिझन इज द मेथड ऑफ यूज फॉर मेजरमेंट. तो कोणत्या पद्धतीने मेजरमेंट करतोय त्याच्यावरती पण तुमचा एरर डिपेंड असतो. अँड फोर्थ वन इज एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. तुमच्या एक्सपेरिमेंट करताना इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर हे सुद्धा तुमच्या रिझल्टवरती हे अफेक्ट करतात. त्या सगळ्या गोष्टींवरती तुमचा एरर हा डिपेंड असतो. सो फर्स्टली systematic error. What is systematic error? The error which are in only one direction. The error which are in only one directional, that is positive or that is negative. This error known as systematic error. Systematic error म्हणजे काय? तो कोणत्या पण एकाच डायरेक्शनला असेल. सिस्टमॅटिक एरर हा कोणत्या पण एकाच डायरेक्शनला असेल. तो एक तर पॉझिटिव्ह डायरेक्शनला असेल किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला असेल. त्यालाच काय म्हणतो आपण? सिस्टमॅटिक एरर म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? सिस्टमॅटिक एरर. द एरर विच आर इन ओनली वन डायरेक्शनल, दॅट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डायरेक्शनल, इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. Systematic error are divided into three types. Systematic error are divided into three types. First type is instrumental error. Second, error due to imperfection in experimental technique. Third one is personal error.
So first is instrumental error. This type of error arises due to defective calibration of instrument or this error arises due to defective calibration of instrument due to incorrect zeroing of instrument. Incorrect zeroing of instrument. आता instrument error हा डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन मुळे येतो. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन मुळे तयार होतो किंवा डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट ड्यू टू इनकरेक्ट झुरिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट याच्यामुळे हा तयार होतो. आता बघा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक्सपेरिमेंट करताना व्होल्टमीटर अॅमीटरचा यूज करतात. ठीक आहे. तर आता आपण व्होल्टमीटर जो विदाउट करंट बघितला, तुमचा व्होल्टमीटर जो आहे हा आपण विदाउट म्हणजे तो सर्किटमध्ये कनेक्ट नसताना बघितला तर त्याचा पॉइंटर बरोबर 0 वरती हा सेट असतो. तुमचा हा समजा व्होल्टमीटर आहे. हा तुमचा काय व्होल्टमीटर आहे. तर तुमचा काय 0 आहे, 1 2 3 4. तुमचा पॉइंटर जो आहे हा काय असतो बरोबर 0 ला सेट असतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं हा पॉइंटर काही वेळेला 0च्या पुढे कुठेतरी एक तर 0.5 ला असेल किंवा 0.7 ला किंवा 1 ला असा कुठला तरी का पॉइंटला तो सेट असतो. एखादा पॉइंटला तो टच असतो. त्यालाच काय म्हणतो आपण डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन म्हणतो. आता हा व्होल्टमीटर आपण कोणत्याही सर्किटमध्ये कनेक्ट केला आहे का? नाही. आपण हा कोणत्याही सर्किटला कनेक्ट केलेला नाही. त्याच्यामुळे त्याने रिडिंग काय दाखवलं पाहिजे आपल्याला? रिडिंग येताना आपल्याला 0 दाखवायला पाहिजे. किती दाखवलं पाहिजे? 0 दाखवायला पाहिजे. बट तो आपल्याला काय दाखवतोय 0च्या पुढे काहीतरी आपल्याला तो रिडिंग दाखवतोय. म्हणजे ते काय झालं म्हणजे ते त्याचं काय झालं डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन झालं. आलं लक्षात? त्यालाच काय म्हणतो आपण तुमचा इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. तुमचा पुढचा पॉइंट आहे एरर ड्यू टू imperfection in experimental technique. This error arises due to defective setting of an instrument. तुमचा हा एरर कशामुळे तयार होतो? तुमच्या इन्स्ट्रुमेंटच्या डिफेक्टिव्ह सेटिंग मुळे हा एरर तयार होतो. आता बघा डिफेक्टिव्ह सेटिंग तुम्ही कशाला म्हणणार नेमका? डिफेक्टिव्ह सेटिंग जी ही तुम्ही कशाला म्हणणार? आता तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करतायत. एक्सपेरिमेंट करताना तुम्ही तुमच्याकडे हे मेजरिंग सिलेंडर आहे. हे काय तुमचं मेजरिंग सिलेंडर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉल्यूम मेजर करतायत. बरोबर आहे? हे तुमचं काय आहे मेजरिंग सिलेंडर. त्याच्यामध्ये तुम्ही काय करतायत तुमचा व्हॉल्यूम मेजर करतायत. तुमचा ऑब्झर्वर याच ठिकाणी. आता तो ते रिडिंग बघताना तुम्हाला बरोबर याच्या समोरून बघायचंय. याच्या समोरून तुम्हाला ते रिडिंग बघायचंय. ठीक आहे. तरच ते रिडिंग तुम्हाला ऍक्युरेट मिळेल. बट बऱ्याच वेळेला ऑब्झर्वर काय करतो मेजरिंग सिलेंडर जे हे काय बरोबर करतो टिल्ट पकडतो. टिल्ट म्हणजे काय तुमचं तिरकस पकडतो. त्याच्यामुळे ते रिडिंग जे तुमचं ते काय येतं रॉंग येतं. ते रिडिंग काय येतं तुमचं रॉंग येतं. त्याला काय म्हणतो आपण एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. डिफेक्टिव्ह सेटिंगमुळे तयार होणारा एररला काय म्हणतो आपण एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. काय झालं त्याची डिफेक्टिव्ह सेटिंग झाली. ही काय झाली त्याची डिफेक्टिव्ह सेटिंग. त्याने त्या सिलेंडरला व्यवस्थित पकडायला पाहिजे होतं. त्याने काय पकडलं त्याला टिल्ट पकडला. त्याच्यामुळे तो काय झाला तुमचा एरर तयार झाला. सो नेक्स्ट आहे
पर्सनल एरर. आता बघा, such error are introduced due to fault of observer and carelessness in taking observation. आता हा पर्सनल एरर होतोय तुमचा, हा कशामुळे होतोय? ऑब्झर्वरच्या केअरलेसपणामुळे होतोय. केअरलेसपणा म्हणजे काय? निष्काळजीपणामुळे हा तयार होतोय. त्यालाच काय म्हणतो आपण? पर्सनल एरर म्हणतो. Such error are introduced due to fault of observer and carelessness in taking observation. त्या ऑब्झर्वरच्या केअरलेसपणामुळे जो तयार होतोय त्याला काय म्हणतो आपण? पर्सनल एरर म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही सिंपल पेडलूनचं एक्सप्लेन करतायत, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉपवॉच दिलेली, ठीक आहे, तुम्हाला स्टॉपवॉच दिलेली आहे. समजा ही तुमची स्टॉपवॉच आहे. तुमचा पॉइंटर हा असा आहे. तुम्हाला स्टॉपवॉच दिली आहे, तुमचा हा पॉइंटर बरोबर या पद्धतीने आहे. आता तुम्हाला हे रिडिंग घ्यायचं आहे. आता हे रिडिंग घेताना तुम्हाला एक्झॅक्ट त्याच्या वरून तुम्हाला ते रिडिंग घ्यायचं आहे. बट एखाद्या ऑब्झर्वरने, एखाद्या पर्सनने ते रिडिंग इकडनं साईडने बघितलं, ते रिडिंग इकडच्या साईडने बघितलं किंवा इकडच्या साईडने बघितलं, ते रिडिंग तुमचं काय होईल? कम्प्लिटली चुकेल. ते रिडिंग तुमचं काय? ते रिडिंग काहीतरी थोड्या प्रमाणात चुकेल. कारण ऍक्च्युअल रिडिंग आपलं कुठे आहे? या पॉईंटला आहे. आपलं ऍक्च्युअल रिडिंग कोणतं आहे? या पॉईंटला आहे. तुम्ही ते राईट साईडने बघितलं किंवा लेफ्ट साईडने बघितलं तर त्याच्यामध्ये काहीतरी तुमचा एरर तयार होईल. त्यालाच काय म्हणतो आपण? पर्सनल एरर म्हणतो. लक्षात? Such error are introduced to fault of observer. त्याच्यामुळे काय झालं? तुमच्या ऑब्झर्वरचा हा फॉल्ट झाला किंवा त्याचा काय झाला? तो निष्काळजीपणा झाला, केअरलेसपणा झाला रिडिंग घेताना. त्याला काय म्हणतो आपण? पर्सनल एरर म्हणतो. ठीक आहे. आता आपण सिस्टमॅटिक एररचे आपण 3 टाईप बघितले. पर्सनल एरर बघितला, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक बघितला, त्याच्यानंतर पर्सनल एरर बघितला. बरोबर आहे. आता हे एरर जे आहेत, सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज बाय युझिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट, फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर अँड रिमूव्हिंग पर्सनल एरर. आपण जे सिस्टमॅटिक एरर जे आहेत ते आपण खूप प्रमाणात मिनिमाइज करू शकतो. ते आपण मिनिमाइज करू शकतो अशा पद्धतीने करेक्ट इन्स्ट्रुमेंट यूज करून, प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर फॉलो करून आपण ते एरर जे आहेत आपण ते काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. लक्षात? हा झाला तुमचा पहिला एरर, सिस्टमॅटिक एरर. आता तुमचा पुढचा जो आहे तो आहे रॅन्डम एरर. कोणता आहे पुढचा? रॅन्डम एरर. आता बघा, पहिला आपण जो एरर बघितला होता सिस्टमॅटिक एरर, त्या एरर मध्ये काय होतं? सिस्टमॅटिक एरर मध्ये तुमचा जो एरर जो होता तो काय होता? आयदर पॉझिटिव्ह होता और निगेटिव्ह होता. बरोबर आहे. बट इथं तसं नाहीये. हा रॅन्डम एरर जो आहे हा तुमचा कुठल्याही साईडला असू शकतो. रॅन्डम एरर जो आहे हा तुमचा कुठल्याही साईडला असू शकतो. तो पॉझिटिव्ह पण साईडला असू शकतो, निगेटिव्ह पण साईडला असू शकतो. आता बघा, रॅन्डम एरर. रॅन्डम एरर. This type of error may be positive or negative. The error cannot be eliminated completely, but we can minimize them
बाय रिपीटिंग ऑब्झर्वेशन अँड देन टेकिंग देअर मीन ऑर ॲव्हरेज. हा रॅन्डम एरर जो आहे हा तुमचा दोन्ही डायरेक्शनला असू शकतो. एक तर तो पॉझिटिव्हला असेल, एक तर तो निगेटिव्हला असेल. बट याच्या अपोजिट आपला काय होता, सिस्टमॅटिक एरर होता. सिस्टमॅटिक एरर हा तुमच्या ओनली वन डायरेक्शनला होता. एक तर तो पॉझिटिव्ह होता, एक तर निगेटिव्ह होता. पण रॅन्डम एरर मध्ये आपला असं नाही. तो कोणत्याही डायरेक्शनला असू शकतो. तो पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो. आणि हा एरर जो आहे आपला रॅन्डम एरर जो आहे, दिस एरर कॅनॉट बी इलिमिनेटेड. पण ह्या एररला इलिमिनेट करू शकत नाही, कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाही. आपण त्याला कमी करू शकतो. कोणत्या पद्धतीने? रिपीटिंग ऑब्झर्वेशन. आपण जे आपल्या ऑब्झर्वेशन आहेत ते आपण रिपीट करू शकतो. त्याच्यानंतर त्याचा मीन घेऊन किंवा ॲव्हरेज घेऊन आपण त्याला काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर म्हणतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करताना टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ एक्सपेरिमेंट. आपण एक्सपेरिमेंट करतोय लॅबमध्ये, तेव्हा सडनली टेम्परेचर तुमचं चेंज झालं. सडनली टेम्परेचर चेंज झालं, त्याला काय आपण करू शकतो का? त्याला काही करू शकत नाही. त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर म्हणतो. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट करताना प्रेशर ऑफ एनी गॅस यूज इन एक्सपेरिमेंटल मे चेंज. आपण एक्सपेरिमेंट करत असताना गॅसचा प्रेशर जो आहे हा तुमचा चेंज झाला. गॅसचा प्रेशर तुमचा काय झाला, ऑटोमॅटिक चेंज झाला. त्याला आपण काही करू शकत नाही. त्यालाच काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर म्हणतो. व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे चेंज रॅन्डमली. आता बघा, तुमचं व्होल्टेजचं बऱ्याच वेळेला फ्लक्च्युएशन होतं. तुमचं व्होल्टेज काय होतं, बऱ्याच वेळेला फ्लक्च्युएशन होतं. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं रिडिंग हे काय येतात, वेगवेगळे येतात. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, जो हा एरर तयार होतो याच्यामुळे जो एरर तयार होतो त्यालाच काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर म्हणतो. हे तुम्हाला एक्झाम्पल त्याच्यासाठी सांगितले. ठीक आहे. हे रॅन्डम एररचे एक्झाम्पल्स. So clear this point. Next point is estimation of error. A1, A2, A3, A4 dash a raised to n. Number of reading of a physical quantity. A1, A2 raised to an. This is the number of reading of a physical quantity. Therefore, a mean value is equal to आता आपण याचा मीन घेणार आहे. याचा मीन म्हणजे काय, याचा आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा आहे. काय केलं मग, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस प्लस डॅश 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 a raised to n डिवाइड बाय किती नंबर्स आहेत, n, म्हणून खाली काय केलं मी, n घेतला. समजलं मीन कसा काढला मग, जे आपल्या फिजिकल क्वांटिटीचे आपण रिडिंग घेतले होते, हे काय होते, आपले फिजिकल क्वांटिटीचे रिडिंग होते. हे काय होते, a raised to n. a raised to n रे, म्हणून काय केलं मी, n ने डिवाइड केलं. समजा ते 3 असते, A1 प्लस A2 प्लस A3 काय केलं असतं मग मी, त्याला 3 ने डिवाइड केलं असतं. बरोबर आहे. समजा इथं अजून A4 राहिला असता, काय केलं असतं मग मी, ते काय घेतला असता, 4 घेतला असता. इथं अजून 5 असता, इथं अजून 5 ऍड केला असता. ठीक आहे. आलं लक्षात. या पद्धतीने आपण त्याचा पहिले मीन काढून घ्यायचा. जे तुम्हाला फिजिकल क्वांटिटी दिलाय. आता एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय, आपल्याला काहीतरी फिजिकल क्वांटिटी दिलेले आहेत, तर काय केलं पाहिजे, आपण मीन फाइंड आउट करून घेतला. ठीक आहे. आता त्याला आपण या पद्धतीने लिहिला, ए मीन इज इक्वल टू
हा n बाहेर काढून घेतला 1/n समेशन ऑफ, हे साईन कसं येते, हे साईन तुमचं समेशनचं साईन आहे. यालाच काय म्हणतो आपण, अल्जेब्रिक साईन म्हणतो. आता बघा काय, अल्जेब्रिक सम ऑफ AI, अल्जेब्रिक सम ऑफ AI where I is equal to I vary from 1 to n असं आपण त्याला वाचतो. तुम्हाला लक्षात राहत असेल तर ठेवा, आता नुसता हा फॉर्म्युला जरी ठेवला तरी चालेल. इथं परत सांगतो, ए मीन इज इक्वल टू, हा एन आपण बाहेर काढून घेतला, तो काय आला मग 1/n आला. तेव्हा कसं वाचतो आपण, अल्जेब्रिक सम ऑफ AI where I is vary from 1 to n. आलं लक्षात. इथे काय केलं आपण, तर मग मीन फाइंड आउट करून घेतला. आपल्याला ज्या फिजिकल क्वांटिटी दिल्या होत्या त्या काय केला, पहिले मी मीन फाइंड आउट करून घेतला. आता पुढे ऍब्सोल्यूट एरर. आता बघा ऍब्सोल्यूट एरर कसा फाइंड आउट करायचा, द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड each individual value is called as absolute error. आपल्याला absolute error फाइंड आउट करताना आपल्याला त्याची मीन व्हॅल्यू घ्यायची. काय घ्यायची आहे, मीन व्हॅल्यू घ्यायची आहे आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजेच काय, तुम्ही जे रिडिंग घेतलेले आहेत, तुम्ही जे रिडिंग मेजर केलेले आहेत ते रिडिंग म्हणजे त्याची काय झाली, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्ही जे रिडिंग घेतलेले आहेत ते रिडिंग तुम्ही मेजर केलेले आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण, त्याची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. आता बघा काय करणार आहे मी, ॲब्सोल्यूट एरर इज डिनोटेड बाय डेल्टा A1. आपण डेल्टा A1 ने त्याला रिप्रेझेंट करतो. त्यांनी म्हटलेलं आपल्याला कसं, आपल्याला तो ॲब्सोल्यूट एरर दाखवायचा आहे, कशामध्ये दाखवायचा आपल्याला, मॅग्निट्यूड किंवा मॉड अशा 2 लाईन्स मध्ये दाखवायचा आहे. आता ह्या 2 लाईन्स, त्याचा अर्थ काय होतो, याच्यामध्ये तुम्ही जे पण प्लस मायनस कराल, जे पण तुमचा आन्सर प्लस मायनस येईल ते प्लस येऊ आयदर मायनस येऊ. ते बाहेर येताना काय होऊन जाईल, जर समजा प्लस असेल तर तो बाहेर काय राहील, प्लसच राहील. बट मायनस जरी असेल तो, तर ह्या मॉडमुळे काय होऊन जाईल, तो त्याचा मॅग्निट्यूड आहे म्हणजेच काय त्याचा मॉड आहे, काय होऊन जाईल, तो प्लस होऊन जाईल. येत्या लक्षात. तुमचं उत्तर याच्यामध्ये काही येऊ द्या, प्लस येऊ द्या किंवा मायनस येऊ द्या, आपल्याला बाहेर काय लिहायचं आहे, मॉडमुळे प्लसच लिहायचं आहे. येत्या लक्षात. आता काय केलं आपण, मग त्याला इन द मॉड ए मीन काय घेतले, आपण मीनची व्हॅल्यू घेतली. कसली घेतली आपण, मीनची व्हॅल्यू घेतली, म्हणजेच काय घेतला आपण, ए मीन घेतला. ए मीन मायनस इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू काय होती त्याची, मग आपला पहिला रिडिंग काय होतं, A1 होतं, तेच घेतलं इथं मी. आता पुढचा डेल्टा 2, सेम डेल्टा 2 इज इक्वल टू ए मीन. आपल्याला त्याची मीन व्हॅल्यू घ्यायची आहे, ए मीन मायनस इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. आपण पहिला आधी किती घेतला होता, A1 घेतला होता, इथं काय घ्यायचा मग आता, A2 घेतला, त्याच्या नेक्स्ट व्हॅल्यू येत आहे. त्याच्या पुढे काय घ्याल मग, डेल्टा A3 काय घेतला, डेल्टा A3 घेतला. काय मग डेल्टा A3 इज इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस काय A3. लक्षात ठेवा, आपला A1 आणि A2 घेऊन आला, A1 A2 आपला घेऊन झालाय, म्हणून काय घेतला आपण, A3 घेतला. तर सेम डेल्टा AN इज इक्वल टू मॉड ऑफ काय, ए मीन मायनस AN. लास्ट पर्यंत व्हॅल्यू घेतल्या AN पर्यंतच्या. लक्षात. या पद्धतीने आपण ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट केला. लक्षात. मग
एकदा परत सांगून देतो. तर आपण कसं फाइंड आउट केला, द मॅग्नेट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड each individual value is called as absolute error. Absolute error is denoted by delta A1. आलं लक्षात? आता काय करा, तुम्ही फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे जे फॉर्म्युला घेतोय ना मी, फक्त हे लक्षात ठेवा. जेव्हा याच्यावरती प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आता बघा पुढचा काय त्याचा पुढचा पॉईंट काय, मीन ऍब्सोल्यूट एरर. आता बघा पहिले काय काढला आपण, फर्स्टला फिजिकल क्वांटिटीचा आपण काय काढला, मीन काढला. त्याच्यानंतर आपण काय काढला, ऍब्सोल्यूट एरर काढला. आता पुढची स्टेप त्याच्या सिंपल एकदम, काय काढायचं आपल्याला, मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे. आता तो कसा काढायचा बघा, द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एरर is called as mean absolute error. The arithmetic mean of all absolute error. आता बघा arithmetic mean म्हणजे काय, जो आपण absolute error चे व्हॅल्यू काढलेला आहे हा, त्याचा काय घ्यायचा आपल्याला, मीन घ्यायचा आहे. बट मीन absolute error आपण कसा डिफाइन करणार, आपण कसा डिनोट करणार, डेल्टा ए मीन नाही. येते लक्षात. आपण तुमचा जो ऍब्सोल्यूट एरर होता त्याला काय करत होतो मी, डेल्टा A1 डेल्टा A2 ने डिनोट करत होतो. आता हा काय मीन ऍब्सोल्यूट एरर आहे, हा कशाने डिनोट करतोय मी, डेल्टा ए मीन ने डिनोट करतोय. येते लक्षात, काय करतोय, डेल्टा ए मीन. ओके, डेल्टा ए मीन इज इक्वल टू काय करायचं तुला, अरिथमेटिक मीन पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला, अरिथमेटिक मीन कसला, ऍब्सोल्यूट एररचा. तो आपण काढलाय मागे, मग तो काय आहे, डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा AN डिवाइड बाय n. आलं लक्षात. हा झाला तुमचा मीन ऍब्सोल्यूट एरर. हा काय झाला तुमचा मीन ऍब्सोल्यूट एरर. आता याला आपण कसं लिहितो, डेल्टा ए मीन इज इक्वल टू 1/n बाहेर काढला, काय दिलं मग, अल्जेब्रिक सम ऑफ AI, algebraic sum of AI where I is vary from 1 to n. हे पण लक्षात ठेवा, जमत असेल तर आपला वरचा फॉर्म वगैरे लक्षात ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता समजला मग मीन ऍब्सोल्यूट एरर काय असतो तो. आता त्यानंतर पुढचा आपला, आपण तो कसा रिप्रेझेंट करणार, द मेजर व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी can be represent by. आता लक्षात ठेवा, ते आपण रिप्रेझेंट कशा करणार आहे, व्हॅल्यू ए इज इक्वल टू ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. आपण फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, थोडं आता डोक्यावरून जाईल ते, पण जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. आपण ते द मेजर व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंट बाय, आपण फिजिकल क्वांटिटी ती आपण कशी रिप्रेझेंट करणार, ए इज इक्वल टू ए मीन प्लस मायनस, म्हणजे काय, एक तर तो प्लस पण असेल, एक तर तो मायनस पण असेल, डेल्टा ए मीन. येते लक्षात. या पद्धतीने आपण ते काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, क्लिअर दिस पॉइंट. आता नेक्स्ट रिलेटिव्ह एरर. आता बघा रिलेटिव्ह एरर कसा फाइंड आउट करणार, the ratio of the mean absolute error in its arithmetic mean value is called as relative error. काय करायचं आपल्याला, समजलं, आपल्याला रेशो घ्यायचा आहे. काय करायचं आपल्याला, रेशो घ्यायचा आहे कसला, मीन ऍब्सोल्यूट एररचा. काय घ्यायचं आपल्याला, रेशो घ्यायचा आहे कोणता, मीन ऍब्सोल्यूट एररचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे आणि मीन व्हॅल्यूचा रेशो घ्यायचा. बघा मग, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय आपला मीन ऍब्सोल्यूट एरर काय, डेल्टा ए मीन. बरोबर आहे ना, काय तो डेल्टा ए मीन डिवाइड बाय अरिथमेटिक मीन व्हॅल्यू काय आपली, अरिथमेटिक मीन व्हॅल्यू काय ती ए मीन.
हा काय झाला तुमचा मग रिलेटिव्ह एरर. हा काय झाला तुमचा रिलेटिव्ह एरर. येत्या लक्षात. नेक्स्ट काय तुमचा पर्सेंटेज एरर. वेन रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज पर्सेंटेज, इट इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज एरर. जेव्हा तुमचा रिलेटिव्ह एरर हा तुम्ही पर्सेंटेज मध्ये दाखवाल त्यालाच काय म्हणणार आपण पर्सेंटेज एरर म्हणतात. आता बघा पर्सेंटेज एरर इज इक्वल टू, आता रिलेटिव्ह एरर कशाला म्हणतो आपण, ही जी इथला जो फॉर्म्युला याला काय म्हणतो आपण रिलेटिव्ह एरर म्हणतो. त्यालाच काय केलं आपण फक्त पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपण त्याला दाखवलं. काय केलं त्याला इंटू डेल्टा ए मीन डिवाइड बाय ए मीन इंटू 100. त्याला काय केलं फक्त पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये काय केलं रिप्रेझेंट केलं. त्यालाच काय म्हणतो आपण पर्सेंटेज एरर म्हणतो. ठीक आहे. आता फक्त काय करा हे फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि जेवढं मी सांगितलेलं तेवढं एकदम लक्ष देऊन नीट ऐका. आता मी प्रॉब्लेम घेईल तेव्हा तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. इथं रिपीट करतो परत. पहिले काय केलं आपण फिजिकल क्वांटिटी घेतल्या A1 A2 A3 AN पर्यंत फिजिकल क्वांटिटी घेतल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा मीन काढला. काय केला त्याचा मीन काढला. कसा काढला ए मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 डॅश 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 प्लस A रेस टू N डिवाइड बाय N. हा काय केला मी त्याचा मीन काढला. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर काढला. काय काढला ऍब्सोल्यूट एरर काढला. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर नंतर त्याचा मीन ऍब्सोल्यूट एरर काढला. काय काढला मीन ऍब्सोल्यूट एरर काढला. त्याच्यानंतर रिलेटिव्ह एरर फाइंड आउट केला आणि त्याने लास्ट काय केला पर्सेंटेज एरर फाइंड आउट केला. ठीक आहे. आता जेव्हा प्रॉब्लेम घेईल मी तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण 100% क्लिअर होऊन जातील. ओके. इज दॅट क्लिअर.